ताडदेव परिसरात नामदेववाडी, विठ्ठलवाडी, पाटीलवाडी असे 3 एसआरए प्रकल्प आहेत. 15 वर्षापासून प्रलंबित आहेत. गैरसोयीबाबत एसआरए कडे अनेक बिचारे त्या लोकांनी तक्रारी केल्या, काही झालं नाही. ट्रान्झिट कॅम्प मध्ये गैरसोयी त्यांची झालेली आहे, तिथं वारंवार लक्ष दिलं, तिथेही काही होत नाही. ज्या गतीनं काम चालू आहे तर त्याचा लोक म्हणतात की 7-8 वर्षाच्या आत हे प्रकल्प पूर्ण होणार नाही. नामदेववाडी, विठ्ठलवाडी आणि पाटीलवाडी इथल्या जुन्या वसाहती आहेत. अध्यक्ष महोदय, इथला कोण बीएमसी मध्ये कामाला आहे, कोणा छोटा व्यवसाय कुठल्या तरी कंपनीत कष्ट करतो, त्याच्या आजोबांनी वडिलांनी काबाड कष्ट करून घर घेतलं, पण विकासकांनी त्यांना पूर्णपणे वाऱ्यावर सोडलं. शेवटी ही लोक काय करतात, वसईला, विरारला, तिकडं पालघर जिल्ह्यात जाऊन राहतात आणि रेल्वेने नाईलाजानं इथं येण्याचं काम, नोकरीवर कष्ट करायला येतात. आणि म्हणून सरकारने याच्याकडे लक्ष घातलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, माझ्याकडे यादी आहे रखडलेल्या सगळ्या प्रकल्पांची. एक ब्ल्यू प्लॅनेट म्हणून कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे 7 रस्त्याला. 10 वर्षापासून प्रकल्प जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवणाऱ्या विकासकावर कडक कारवाई का होत नाही, हाही माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय. शेवटी अध्यक्ष महोदय, गृहनिर्माण रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट आहेत. घर मालक आणि विकासक यांच्यामध्ये पुनर्विकासाचा करार झाल्यानंतर मुदत कालावधीसाठी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कायद्यात तरतुदी केल्या आहेत. पण अध्यक्ष महोदय, त्यानुसार रिहॅबची बिल्डिंग पहिल्यांदा उभी राहिली पाहिजे, तसं बऱ्याच ठिकाणी होत नाही. अध्यक्ष महोदय, पुनर्विकास प्रकल्प पूर्ण ताब्यात दिल्यानंतर देखील गृहनिर्माण सहकारी सोसायट्या भाडेकरूंना विकासकांनी करून दिला नाहीत, असे तर अनेक प्रकार मुंबई शहरात आहेत. आणि असे गृहनिर्माण सोसायट्या न करून दिलेल्या विकासकावर फौजदारी गुन्हे का दाखल करत नाही, हा अध्यक्ष महोदय सरकारला आणि गृहनिर्माण खात्याला माझा प्रश्न आहे.